नाव वाघमारे परंतु कर्तृत्व एखाद्या कुत्र्याप्रमाणे असणाऱ्या एका स्वयंघोषित नेत्यानं एक अत्यंत चुकीचं वक्तव्य मनोजदादांच्यावरती केलेलं आहे। त्या वक्तव्याचा आणि शिवी दिलेल्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आणि मनोजदादाच्या आंदोलनाला किंवा मनोजदादाला भेटायला सर्वपक्षीय नेते येतात, वेगवेगळ्या मंत्रिमंडळातले सदस्य येत असतात, अनेक लोक येतात जातात, परंतु काही लोकांना मनोजदादांच्या आणि मराठा द्वेषाचा कावीळ झालेला असल्यामुळे जाणून बुजून शिंदे साहेबाचे मंत्री इथं आले आणि मग आंदोलन सुरू झालं, अशा प्रकारचं वक्तव्य ऐकायला भेटलं ते अतिशय चुकीचं आहे। हा लढा मनोजदादांच्या त्यागातून, मराठा समाजाच्या मेहनतीतून आणि आंतरवली सराटीतील बांधवांच्या आणि भगिनींच्या रक्त सांडलाय त्यातून सुरू झालाय आणि तो पुढे जातोय। परंतु जाणून बुजून हा लढा यशस्वी होत असताना 2.5-3 वर्ष होत असताना आजही आंदोलनाची आणि लढ्याची तीव्रता तितकीच व्यापक आहे आणि प्रचंड प्रमाणात काल एक बैठक का असताना सुद्धा सभेत त्याचं रूपांतर झालं। याच्यामुळे काही लोकांचा पोटसूळ उठला आणि त्यातून वाघमारे नावाच्या एका खलनायकानं जाणून बुजून त्याला कुठला जनाधार नसताना मनोजदादांच्याबद्दल एक राजकीय वक्तव्य केलं आणि तो समाजाचा असणारा बैठक आणि आंदोलन त्याला राजकीय वळण देऊन कुठल्या तरी नेत्याने हे करायला लावलं, हे सांगणं म्हणजे हास्यास्पद आहे। हा लढा गोरगरीब आणि गरजवंत मराठ्याचा आहे, त्यामुळे असलेल्या लोकांच्या आम्ही बोलण्याला भीक घालत नाही, परंतु इथून पुढे मनोजदादाला शिव्या दिल्या तर जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि वेळ प्रसंगी यांची जीभ हासडून त्यांच्या तोंडाला काळं लावलं जाईल, एवढं त्यांनी ध्यानात ठेवावं। आणि कुणीतरी बारसकर नावाचा व्यक्ती जाणून बुजून मनोजदादावर पुन्हा अधूनमधून बरळत असतो, कालही बरळलाय, त्यालाही सांगणं तू तुझ्या पद्धतीनं महाराज म्हणून काम कर। महाराजांचे जे गुण असतात ते तुझ्यात असले पाहिजेत, ते गुण तुझ्यात नाहीत। तू महाराजांचं नाव महाराज म्हणतो आणि कृत्य मात्र एखाद्या खलनायक असलेल्या व्यक्तीसारखं करतो, त्याच्याही या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो।